हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. आज दिवसभर राजवीरचं हेच सुरू होतं. कधीतरी एखाद्या कारणाने तो जान्हवीला केबिनमध्ये बोलवायचा आणि मग तिथे बराच वेळ उभी ठेवायचा. त्यामुळे जान्हवी प्रचंड त्रासली होती. काय आहे हे? माझा सुट्टीचा वेळही झाला आणि अजून मी माझं खरं काम सुरूही केलं नाही. तो राक्षस खाणं तरी थांबवेल तर मी थोडं तरी काम करू शकेन. जान्हवी स्वतःशीच कुरकुरत होती. 8 वाजून गेले होते. जान्हवीने नुकतंच काम सुरू केलं होतं, पण राजवीर तिला परत परत दुसऱ्या कामात व्यस्त करत होता. अरे, आजही तुझं काम झालं नाही का? विक्रमने विचारलं. जान्हवी आपल्या कामात इतकी गुंग होती की विक्रमकडे पाहिलंही नाही. हो रे, झालंच नाही. ती फक्त एवढंच म्हणाली. मी वाट पाहू का तुझी? विक्रमने विचारलं. नाही नाही, तू जा. माझी मैत्रीण इथूनच जाते. मी तिच्यासोबत निघेन. जान्हवीने खोटं कारण सांगितलं. तिला नको होतं की विक्रम तिची अनावश्यक वाट बघत बसावा. म्हणून तिनं तेवढं बोलून टाकलं. ठीक आहे मग, मी निघतो, असं म्हणत विक्रम निघून गेला. विक्रम पार्किंगकडे जाताना स्वतःशीच बोलत होता. काय यार, रोजच हिचं काम इतकं उशिराचं होतं. लंचला सुद्धा बिझी असते. असं चालू राहिलं तर विक्रम, तुझं काही खरं नाही. विक्रमला जान्हवी पहिल्याच नजरेत आवडली होती. तिच्यासोबत मैत्री वाढवायची त्याची इच्छा होती, पण जान्हवीने अजून त्याला साधा मित्र म्हणूनही मानलं नव्हतं. तो बाईक स्टार्ट करतच होता तेव्हा अचानकच काहीतरी विचार करून परत ऑफिसमध्ये आला. हेच बेस्ट आहे. रोज रोज असे पैसे वाया घालवत राहिलो तर जान्हवीची फ्रेंडशिप तर दूर, तिला ओळखीचा देखील राहणार नाही, असं म्हणत तो परत आपल्या डेस्कवर बसला. त्याचं लक्ष सतत जान्हवीकडेच होतं. थोड्या वेळाने तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, कॉफी प्यायला जाशील का? किती वेळेपासून काम करते आहेस, दमली असशील. त्यानंतर जान्हवीने फाईलमधून डोकं वर काढलं आणि त्याच्याकडे पाहत आश्चर्याने विचारलं, तू गेला नाहीस? हो, म्हणजे मला एक काम आठवलं, म्हणून वाटलं करता करता जातो. विक्रम थोडा गोंधळला. ओ, एवढंच म्हणत जान्हवी पुन्हा आपल्या कामात गुंतली. चल ना, कॅन्टीनमध्ये जाऊया. कॉफी प्यायलीस तर फ्रेश वाटेल, विक्रमने आग्रह केला. नाही, आधीच खूप उशीर झालाय. माझ्याकडे अजून खूप काम आहे. जान्हवीने स्पष्ट नकार दिला. ठीक आहे, काम संपव, मग बाहेर जाऊन कॉफी घेऊ, विक्रम म्हणाला. एवढंच उत्तर देत ती पुन्हा कामात बुडाली. जान्हवीच्या वागण्यावरून विक्रमला समजतच नव्हतं ती हो म्हणते आहे की नाही. त्याला थोडं वाईटही वाटलं. काय करू मी? असं चाललं तर काहीच होणार नाही, विक्रम मनातच म्हणत आपल्या जागेवर परतला. काफी वेळ काम केल्यानंतर अखेर जान्हवीचं काम पूर्ण झालं. तिने फोल्डर तयार केला, पर्स उचलली आणि तत्परतेने उठली. तिला फक्त राजवीरला फोल्डर द्यायचा होता आणि परवानगी मिळताच तिथून थेट घराकडे पळायचं होतं. ती राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन फाईल देत म्हणाली, सर, झालं. राजवीरने तिच्याकडे पाहिलं, फाईल घेतली आणि ती चाळू लागला. जान्हवी फक्त याच प्रतीक्षेत होती, कधी तो तिला निघायला सांगेल आणि ती घरासाठी धाव घेईल. राजवीर फाईल पाहत होता आणि शांतपणे म्हणाला, ठीक आहे. जान्हवीची नजर मात्र राजवीरच्या ओठांवरच खिळलेली होती. तो कधी बोलणार आणि तिला केव्हा जाण्याचं सांगणार, हाच प्रश्न तिच्या मनात होता. राजवीर काहीच न बोलल्यामुळे शेवटी जान्हवीच विचारते, सर, मी जाऊ का? राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, मिस जान्हवी, वेळ किती वाजली आहे हे तुम्हाला माहिती आहे? हो सर, खूप उशीर झाला आहे, ती अत्यंत निरागसपणे म्हणाली. मग तुमचं काम वेळेवर करणं तुम्ही कधी शिकणार आहात? राजवीरच्या टोमण्याने जान्हवीचा चेहरा थोडा उतरला. काय?
ती आश्चर्याने तोंड उघडे ठेवूनच त्याच्याकडे पाहत राहिली. जा, एक कप कॉफी घेऊन या, तो पुन्हा शांतपणे म्हणाला. काय? यावेळी कॉफी कोण पितं? राजवीरचे शब्द ऐकताच तिचा ताबडतोब स्वाभाविक रिॲक्शन बाहेर पडला. बोलून झाल्यावर तिला जाणवलं की ती काय बोलली. ती पटकन स्वतःच्या तोंडावर हात ठेवते. हे तुमचं काम नाही मिस जान्हवी, सो माइंड युअर ओन बिझनेस, तो तिला इशारा देत म्हणाला. जी सर, म्हणत ती वळते. इतक्यात तिचा फोन वाजू लागतो. ती गडबडीत आपली बॅग उघडते आणि फोन काढते. राजवीर तिला रागाने पाहत होता. त्याची नजर पडताच ती एवढी दचकते की फोन हातातून खाली पडतो. फोन उचलता उचलता त्याचा रिंगटोन थांबतो. बंद झाला. ती फोन दाखवत म्हणाली, ऑफिसमध्ये फोन वापरणं अलाउड नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना? तो पुन्हा कठोर आवाजात म्हणतो. मी फोन वापरला नाही सर, खरंच, ती लहान मुलासारखी सफाई देत म्हणते, नेक्स्ट टाईम. तो बोलत असतानाच फोन पुन्हा वाजतो. जान्हवी फोन कट करण्याचा प्रयत्न करते, पण ती एवढी घाबरलेली असते की बटनही दाबत नाहीये. शेवटी कसाबसा फोन कट करते आणि थरथरत्या आवाजात म्हणते, सॉरी सर. तिला एवढं घाबरलेली पाहून काहीच बोलत नाही. राजवीर काहीच बोलत नाही, फक्त म्हणतो, फोन सायलेंटवर ठेवा. जी सर, म्हणत जान्हवी केबिनमधून निघून जाते. ती गेल्यावर राजवीर मनातच म्हणतो, काय वेगळीच मुलगी आहे ही. जान्हवी मोबाईल सायलेंटवर ठेवून कॉफी बनवायला जाते. मनात विचार सुरूच होते. मेशा तर आज मला संपवणारच होती. काल पण फोन केला नाही. मी तिला आजही उशीर झालाय. तिला नक्की टेन्शन येत असेल. हा खडूस बॉस मला रोज उशीर करवतो. ती कॉफी करत असताना विक्रम तिला बॅग घेऊन जाताना पाहतो आणि म्हणतो, चला का? जान्हवी थकलेल्या आवाजात म्हणते, नाही, कॉफी बनवते, त्यानंतर कदाचित सुट्टी मिळेल. ठीक आहे, तू पटकन बनव, मग जाऊ, विक्रम म्हणतो. कॉफी तयार होताच जान्हवी म्हणते, तू खाली जाऊन बाईक काढ, मी कॉफी देऊन येते. ऑफिसमधले जवळजवळ सगळेच कर्मचारी गेलेले असतात. फक्त 2-4 लोक उरलेले असतात. जान्हवी कॉफी घेऊन पुन्हा राजवीरच्या केबिनमध्ये जाते. ती कप टेबलावर ठेवते आणि काही क्षण तशीच उभी राहते. राजवीर तिला जाण्यास सांगेल अशी वाट पाहत. पण आज राजवीर काहीच बोलत नाही. तो शांतपणे कॉफी पीत असतो. कॉफीही दिली. आता तरी जाऊ दे ना, जान्हवी मनातच म्हणत होती. शेवटी खूप वेळ थांबल्यावर ती स्वतःच हिम्मत करून विचारते, मी जाऊ का सर? राजवीर काहीच उत्तर देत नाही. तो असा वागतो जणू काही त्याने काही ऐकलंच नाही. हे आता ऐकणार नाही, मीच काय करू? जान्हवी मनातच चिडून म्हणते. थोडं पुढं जात ती राजवीरच्या खुर्चीजवळ उभी राहते आणि जरा मोठ्या आवाजात विचारते, सर, मी जाऊ का? जान्हवीचा अचानक मोठा आवाज ऐकून राजवीर कानावर हात ठेवतो आणि चिडून म्हणतो, मी जान्हवी, हे काय करत आहात आपण? त्यानंतर मी तुम्हाला ऐकू नाही येत होतं म्हणून. ती काही बोलणार इतक्यात राजवीर तिच्याकडे खूप रागाने पाहतो. ते बघून जान्हवी परत मागे जाऊन शांत उभी राहते. काय देवाघरचा माणसा, आधीच इतकं उशीर झालंय, कॉफीही देऊन झाली, आता तरी मला जाऊ दे ना, असं का अडवून ठेवलंय? जान्हवी मनातल्या मनात देवाशी बोलत राहते. राजवीर कॉफी संपवून बोलतो, आपण जाऊ शकता मिस जान्हवी. जान्हवी एक क्षणही न दवडता केबिनमधून बाहेर पडते. तिला कळतच नाही की राजवीरही तिच्याच मागे बाहेर आला आहे. जान्हवी लिफ्टजवळ पोहोचते. बटन दाबणार तेवढ्यात राजवीर आधीच लिफ्टचं बटन दाबतो आणि आत जातो.
राजवीर जान्हवी मात्र जागेवरच थांबते. ती लिफ्टमध्ये चढत नाही. जरी ती अगदी जवळ उभी असते आणि सहज आत जाऊ शकत होती तरीही काही नाही, नंतर जाईन, याच्यासोबत नाही जायचं. शिवाय लिफ्टमध्ये जाऊन पुन्हा म्हणेल, माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन या, जान्हवी कुरकुरत म्हणते. जान्हवीचं हे वागणं राजवीरला अजिबात आवडत नाही. त्याच्या अहंकाराला धक्का लागल्यासारखं होतं. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर पोहोचते. राजवीर बाहेर पडतो, पण अचानक त्याच्या मनात काय येतं कोण जाणे. तो पुन्हा लिफ्टमध्ये परत जातो. इकडे जान्हवी लिफ्टचीच वाट पाहत उभी असते आणि त्यानंतर लिफ्ट उघडते आणि ती आत शिरू लागते. तेव्हाच त्याची नजर राजवीरवर पडते. हा तर आधीच खाली गेला होता ना, आता इथे काय करतोय, ती मनात पुटपुटते. तिलाही काही समजत नव्हतं आणि राजवीरही स्वतःच्या वागण्यामुळे अर्धा गोंधळलेला होता. लिफ्ट पुन्हा ग्राउंड फ्लोअरवर थांबते. राजवीर आधी उतरतो आणि जान्हवी त्याच्या मागेच उतरते. अचानक 4-5 बॉडीगार्ड्स राजवीर भोवती जमा होतात. हे पाहताच जान्हवीचे हातपाय थरथर कापायला लागतात आणि ती घाबरून खाली बसते. इतके लोक तिच्याकडे येताना पाहून ती जोरजोरात किंचाळायला लागते. तिचा आवाज ऐकून राजवीर मागे वळून पाहतो, पण तिला दुर्लक्षित करून आपल्या बॉडीगार्डसोबत पुढे निघून जातो. आम्ही अगदी मोठमोठ्या गाड्या तिथे येऊन थांबतात. राजवीर त्यातल्या एका गाडीत बसतो आणि निघून जातो. विक्रम तिकडे येतो आणि विचारतो, काय झालं, तू खाली का बसली आहेस? हे माणूस एवढे गुंड का ठेवतो आपल्याबरोबर? जान्हवी घाबरलेल्या आवाजात म्हणते. हे ऐकून विक्रम हसू लागतो. ते गुंड नाहीत, बॉडीगार्ड्स आहेत. यात हसायचं काय आहे? जान्हवी चिडून म्हणते. अच्छा ठीक आहे, सॉरी, उठ आधी. विक्रम तिला हात देऊन उठवतो. जान्हवी विचारते, पण एवढे बॉडीगार्ड्स कशाला लागतात त्याला? जान्हवी पुन्हा प्रश्न विचारते. विक्रम शांतपणे सांगतो, बिझनेसच्या दुनियेत राजवीर सिंह ओनॉयचे खूप शत्रू आहेत. अच्छा, जान्हवी थोडी उत्साहित होत म्हणाली. त्याच्यावर आधीच खूप हल्ले झाले आहेत, म्हणून तो स्वतःसोबत खूप टाईट सिक्युरिटी ठेवतो. विक्रम तिची उत्सुकता कमी करत म्हणाला. जसा त्याचा स्वभाव आहे ना, कोणीही त्याला मारून टाकेल. कधी कधी माझ्याही मनात येतं की त्याची जानच घेऊन टाकावी. जान्हवी रागाने म्हणाली. अरे बस बस, तू इतकी खुंखार आहेस? दिसतेस तर अजिबात तशी नाही. विक्रम थोडंसं घाबरल्यासारखं अभिनय करत म्हणाला. दोघे बाईकवर बसून बाहेर पडतात. चल, तुला कॉफी पाजतो, बाईक चालवत विक्रम म्हणाला. नको, कॉफीचं नावही घेऊ नको. कॉफी ऐकताना जान्हवी चिडून म्हणाली. का, तुला कॉफी आवडत नाही का? विक्रमनं विचारलं. बिलकुल नाही, ती त्रासलेल्या आवाजात म्हणाली. ठीक आहे, मग चहा पिऊ? चहा तरी आवडतो ना? विक्रमनं हसत विचारलं. हो ठीक आहे. विक्रमच्या वारंवार आग्रहामुळे जान्हवीने मान हलवत उत्तर दिलं. आणि त्यानंतर दरम्यान राजवीर खूप अस्वस्थ होता. घरी जाताना त्याला स्वतःवरच राग येत होता. घरी पोहोचताच तो सरळ आपल्या खोलीत गेला. त्याला एक विचित्र बेचैनी जाणवत होती. रूममध्ये येताच त्यानं कोट काढून जोरात बेडवर फेकला. मी काय करत आहे? मी असं का केलं? तो संतापाने ओरडला. त्याचं रागात तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. मला कधीपासून कुणी महत्त्वाचं वाटायला लागलं. शॉवरखाली डोळे मिटून तो स्वतःशीच बोलत होता. त्याच्या मनात अखंड तेच विचार फिरत होते. इकडे विक्रम जान्हवीला एका चहाच्या स्टॉलवर घेऊन आला. इथली चहा खूप मस्त असते, मी नेहमी इथेच येतो, विक्रम अभिमानाने म्हणाला. चहाचा स्टॉल पाहताच जान्हवीला तिच्या गावची आठवण झाली.
तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. काय झालं? ती भाऊक झालेली पाहून विक्रमनं विचारलं. काही नाही, फक्त. ती बोलता बोलता शांत झाली. घरची आठवण आली का? मला समजतं. मीही जेव्हा इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मलाही घर फार मिस व्हायचं, विक्रम हळूवारपणे म्हणाला. आता नाही का आठवत घर? जान्हवीनं विचारलं. आणि त्यानंतर हो, आता खूप दिवस झाले इथे राहतोय, सवय झालीये, विक्रम शांतपणे म्हणाला. चहाच्या स्टॉल बाहेर बेंच ठेवलेल्या होत्या. विक्रमने जान्हवीला बसायला इशारा केला. दोघे एकमेकांसमोर बसले. भैया, 2 कप मस्त चहा करा, विक्रम म्हणाला. जी साहेब, चहावाला उत्तरला. इथे इतक्या उशिरा सुद्धा चहा मिळतो? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. हो, हा शहर आहे, इथे रात्रभर रस्ते जागे असतात, विक्रम हसत म्हणाला. जान्हवी हलक्या आवाजात म्हणाली. तू इथे एकटी राहतेस? विक्रमनं विचारलं. आणि त्यानंतर नाही, दी सोबत राहते, तिच्याच घरी, जान्हवी म्हणाली. तुझी बहीण? विक्रमनं पुन्हा विचारलं. नाही, बहीण नाही, माझ्या गावची आहे, मला इथे तीच घेऊन आली, जान्हवीनं स्पष्ट केलं. ओ, विक्रम म्हणाला. तुझ्या घरी कोण कोण आहे? जान्हवी उत्सुकतेने विचारते. आई बाबा आहेत, छोटी बहीण होती पण तिचं लग्न झालं, विक्रम शांतपणे म्हणाला. तुझे आई बाबा एकटेच राहतात? जान्हवीनं विचारलं. नाही, गावात सगळे नातेवाईक जवळच राहतात, त्यामुळे एकटेपणा नाही, विक्रमनं सांगितलं. ओ, जान्हवी म्हणाली. तेवढ्यात चहा तयार झाला. लो साहेब, चहा. आणि साहेब, आपलेही. चहावाला दोघांनाही चहा देत म्हणाला. जान्हवी चहा घेत होती. मातेच्या कुलडीतला चहा पाहताच तिला आपल्या आईची आठवण आली आणि ती भावूक झाली. यावेळी ती स्वतःला रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अरे अरे, रडतेस कशाला? चल शांत हो, पैसे देताना कुणी रडत नाही, विक्रम तिला समजावत म्हणाला आणि तिच्या जवळच्या बाकावर बसला. जान्हवी रडत रडत त्याच्याकडे बघत होती. तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विक्रमने विचारलं. अच्छा, सांग ना, तुमच्या घरी कोण कोण आहे? जान्हवीने अश्रू पुसत उत्तर दिलं. आई आणि लहान भाऊ. ओ, म्हणजे तुझंही लहानसं कुटुंब आहे, विक्रम म्हणाला. दोघे चहा पिऊन झाले. चहा संपताच जान्हवी उठत म्हणाली. चला, आपल्याला निघायला हवं, खूप उशीर झाला आहे. विक्रमही उठत होकार देत म्हणाला. हो चल. जरी त्याला अजून थोडा वेळ एकत्र बसावंसं वाटत होतं, कारण जान्हवीसोबत वेळ घालवायला त्याला आवडत होतं, तरी तो काही करू शकत नव्हता. जान्हवीने पर्स उघडत विचारलं. भैयाजी, किती पैसे झाले? अरे काय करतेस, पैसे मी देतो, विक्रम म्हणाला. नाही, काही हरकत नाही, मी देते, जान्हवी उत्तरली. जान्हवी ऐकणार नाही हे पाहून विक्रम म्हणाला. कोणी म्हणतोय मी नाही देत? आज तुला मी आणले म्हणून पैसे मी देतो, तुझी ट्रीट उधारी राहिली, पुढच्या वेळेस तू पे कर, ओके? जान्हवी हसत म्हणाली. ठीक आहे, नेक्स्ट टाईम मीच देईन, जसं तुम्ही म्हणाल, विक्रम हसत म्हणाला. विक्रमने चहाचे पैसे दिले आणि म्हणाला. चलूया? त्यानंतर दोघांनी आज एकमेकांशी खूप काही बोललं होतं. सोसायटीसमोर पोहोचल्यावर विक्रमने बाईक थांबवली. जान्हवी उतरली आणि म्हणाली. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. माय प्लेजर, विक्रम म्हणाला. जान्हवी निघू लागली. तेवढ्यात विक्रमने हाक मारली. जान्हवी. ती थांबली. विक्रम थोडा संकोचात हात पुढे करत म्हणाला. फ्रेंड्स? त्यानंतर जान्हवीने त्याचा हात हातात घेत हसून उत्तर दिलं. नक्की, हे विचारायची ही काही गरज होती? तिला विक्रम खूप चांगला माणूस वाटला. बोलण्याची शैली, साधेपणा आणि तोही गावाहून आलेला, यामुळे या अनोळखी शहरात त्याच्याशी बोलताना तिला आराम वाटत होता. विक्रम तिला सोडून स्वतःच्या घरी परतला. आज विक्रम खूप आनंदी होता, कारण त्याला त्यांच्या नात्यात पुढे जाण्याची
छोटीशी सुरुवात दिसली. मात्र दुसरीकडे राजवीर आज अतिशय चिडलेला होता. घरी आल्यावर त्याने जेवण सुद्धा बनवलं नाही. शॉवर घेतल्यावर तो थेट आपल्या जिममध्ये गेला. जिममध्ये जाऊन त्याने टी शर्ट काढला आणि ट्रेडमिलवर धावायला सुरुवात केली. खूप वेळ व्यायाम करून तो किचनमध्ये आला. त्याचं शरीर पूर्णपणे घामानं ओलं झालेलं होतं. फ्रीजमधलं पाणी ग्लासात ओतून त्याने काही घोट घेतले, पण अचानक चिडून त्याने ग्लास एवढ्या जोरात पकडला की तो त्याच्या हातातच तुटला. ग्लास तुटताच त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. त्याने स्वतःच फर्स्ट एड बॉक्स काढून हातावर पट्टी बांधली. आज त्याने जेवणही केलं नाही. तसाच जाऊन बेडवर पडला, पण झोप त्याला येत नव्हती. डोळे मिटताच पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर जान्हवीचा चेहरा येत होता. त्यामुळे तो अधिकच चिडत होता. आजपर्यंत कधी त्याच्यासोबत असं कधीच झालं नव्हतं की त्याला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमुळे काही फरक पडला असेल. तो नेहमी आपल्या कामातच मग्न असायचा. मेशा बऱ्याच वेळपासून जान्हवीच्या फोनची वाट बघत होती, पण जान्हवीचा फोन न आल्याने तिनेच तिला कॉल केला. 2दा कॉल करूनही जान्हवीने फोन उचलला नाही. त्यामुळे ती खूप चिंतेत होती. ज्यावेळी मेशा फोन करत होती त्यावेळी जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये होती, म्हणून ती फोन घेऊ शकली नाही. घरी आल्यावर तिला फोन आला होता हेही आठवलं नाही. किती दिवस झाले जान्हवीने फोन केला नाही. आज मी केला तरी तिने उचललाच नाही. सगळं ठीक असेल ना? मीही कसल्या गोष्टींचा विचार करते. नक्कीच ठीक असेल. काही बिनसलं असतं तर जान्हवी मला स्वतःच सांगितलं असतं. थकली असेल बहुतेक. चालेल, उद्या बोलते. मेशाच्या मनात जान्हवीबद्दल खूप चिंता होती. पलंगावर पडून पडून ती ह्याच विचारात होती. जान्हवीने फोन घेतला असता तर मी तिला अर्जुनजींबद्दल बोलले असते. तिने ना फोन घेतला ना फोन मला केला. मेशा स्वतःशीच बोलत होती. अर्जुनजींबरोबरही आज बोलणं झालं नाही. काय विचार करत असतील कोण जाणे. आज मेशाला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला झोपच येत नव्हती. नाहीतर साधारणपणे रात्री झाली की ती लगेच झोपायला जात असे. तिच्या घरीही सगळे लवकर झोपत, तिलाही लवकर झोपायची सवय होती. पण आज झोप काही तिच्या डोळ्याला नव्हती. फ्लॅशबॅक. संध्याकाळी मेशा आपल्या घरातल्या टेलिफोनजवळच घुटमळत होती. अर्जुनजींचा फोन आला तर कसा घेऊ, आणि जर तिकडून जान्हवीने फोन केला तर तिला काय सांगू, कुणासोबत बिझी होते. आणि जर जान्हवीचा फोन आधी आला आणि मग अर्जुनजींचा, दोघांना एकाच वेळी काय सांगू. भगवंत, काहीच कळत नाही, काय करू. मेशा चिंतेने इकडून तिकडे चक्रा मारत स्वतःशी पुटपुटत होती. तेवढ्यात आवाज आला. सुनीता, ओ सुनीता. एक मध्यम वयीन श्री मोठ्याने हाक मारत आत आली. सुनीताजी किचनमधून बाहेर आल्या. जी मौसीजी. काय झालं बाळा? मला बाजारात जायचं होतं. तू माझ्यासोबत येशील का? त्या श्रीने विचारलं. त्यानंतर मी तर सध्या लाडू बनवते. तुम्ही मिशाला घेऊन जा. सुनीताजी मिशाकडे पाहत म्हणाल्या. मी कशी जाऊ? जान्हवीचा फोन येणार आहे. मिशाने अडखळत बहाणे सुरू केले. अजून वेळ आहे, तोपर्यंत जाऊन येशील, सुनीताजी म्हणाल्या. ओ. मिशा अजून बहाणा शोधत होती. तेवढ्यात मौसीजी म्हणाल्या. थोड्याच वेळाचं काम आहे बाळा, जास्त काही आणायचं नाही, लवकरच येऊ. जी. त्यानंतर मेशा अनिच्छेने म्हणाली. तिचं मन अजिबात नव्हतं, पण ती काही करू शकत नव्हती. तिला अर्जुनच्या फोनचीच चिंता होती. मौसीजी मिसाच्या घराजवळच राहत असून त्यांचा एकच मुलगा शहरात नोकरीला होता. लग्नानंतर तो कधी येतच नव्हता. फक्त महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवत असे.
त्यांचे पतीही बरेच वर्षांपूर्वी गेले होते. गावाकडचे लोकच आता त्यांचे घरचे होते. तेच त्यांची काळजी घेत मनावर दगड ठेवून मीशा त्यांच्यासोबत निघाली. पण तिचं लक्ष अजूनही अर्जुनकडेच होतं. आईने फोन घेतला तर, अर्जुनजींनी काही विचारलं तर, मला सगळं कळलं तर काय होईल, काहीच कळत नाही. मीशा मनातच पुटपुटत मौसेजींसोबत बाजारात जात होती. त्या बाजूला अर्जुनने कालच्या ठरलेल्या वेळेतच मीशाला फोन केला. फोन खूप वेळ वाजला तरी कुणी घेतला नाही. मीशाने फोन का नाही घेतला? कुणी आसपास आहे का? मीही काय काय विचार करतो. कुणी दुसराच असता तर त्यांनी घेतला असता. पुन्हा करतो. अर्जुन स्वतःशीच बोलत पुन्हा फोन करतो. फोन पुन्हा वाजतो आणि यावेळी सुनीताजी फोन उचलतात. त्या किचनमध्ये होत्या. पहिल्यांदा आला तोवर फोन कट झाला होता. दुसऱ्यांदा वाजताच त्यांनी लगेचच फोन घेतला. हॅलो. आज अर्जुनला कल्पनाही नव्हती की फोन सुनीताजी उचलतील. त्यांच्या आवाजाने तो क्षणात घाबरला आणि कॉल कट केला. मीशाशी तर बोलणं झालं होतं. तिनेच सांगितलं होतं की तीच फोन उचलेल. आता काय करू? परत फोन केला तर कदाचित पुन्हा आंटीच उचलेल. नाही, नको. थोड्याच वेळाने प्रयत्न करतो. कदाचित मीशाच उचलेल. अर्जुन स्वतःशीच पुटपुटत होता. मीशा घरी पोहोचताच थेट आईकडे जाऊन विचारते, आई, फोन तर नाही आला ना? सुनीता म्हणाल्या, आला होता पण उचलताच कट झाला. काय? मीशा थोडी घाबरून ओरडली. अरे काय झालं? परत येईल फोन. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? सुनीता तिला शांत करत म्हणाल्या. मीशा पुन्हा जाऊन टेलिफोन जवळ बसून राहते. काय करू? नक्की अर्जुनचाच फोन असेल. आईची आवाज ऐकूनच कट केला असेल. ती मनातच विचार करत राहते. तेवढ्यात सुनीलजी घरी येतात. मीशा एवढी टेन्शनमध्ये बसलेली पाहून विचारतात, काय झालं बाळा? मीशा चकित होत म्हणते, काही नाही, काही नाही. तिला कधी ते आल्याचंही कळलं नव्हतं. मी तुम्हाला पाणी घेऊन येते असं सांगून मीशा तिथून निघून जाते. तिला भीती होती की सुनीलजींना तिचं खोटं कळू नये. मीशा पाणी घेऊन येत असतानाच बेल वाजते. सुनीलजी फोन उचलतात. हॅलो ते म्हणतात. तिकडून फोन कट होतो. कट झाला म्हणत ते फोन ठेवतात. मीशाला समजतं हा अर्जुनचाच फोन होता. मागून सुनीता येऊन म्हणतात, आधीही आला होता, मी उचलताच कट झाला. मीशा थोडी घाबरून म्हणते, नेटवर्कची प्रॉब्लेम असेल. हे घ्या बाबा पाणी. सुनीलजी ग्लास घेतात. मीशाचं हृदय जोरात धडधड राहतं. तिला फक्त एवढीच भीती की कुणालाही काही समजू नये. काय यार, आधी आंटी, आता अंकल, फक्त मीशानेच फोन उचलला नाही. अर्जुन निराश होत म्हणतो. तो आता पुन्हा फोन करण्याची हिंमतच करत नाही. फ्लॅशबॅक पुढे. जान्हवी तर आज पूर्णपणे थकून गेली होती. घरी आल्यावर तिने पटकन जेवण केलं आणि लगेच झोपली. राजवीरने तिला दिवसभर खूप त्रास दिल्यामुळे ती खूपच दमली होती. आज फक्त जान्हवीच शांत झोपली होती. बाकी सर्व पात्र जागीच होती. विक्रम तर इतका आनंदी होता की आनंदात त्याला झोपेचा विसर पडला होता. मीशा आणि अर्जुन दोघांचंही वाईट हाल होतं. अर्जुनचं मीशाशी बोलणं झालं नव्हतं. तिच्या विचारात तो तडफडत पलट्या घेत पडला होता. आणि मीशाचीही तशीच अवस्था होती. आणि आपले राजवीरजी, त्यांना तर सामान्यपणेच कमी झोप येते. आज तर ते इतके संतापलेले होते की जरा जरी येणारी झोपही गायब झाली होती. हा राग आता कोणावर आणि कसा निघणार हे तर सकाळ झाल्यावरच कळणार होतं. खूप वेळ झोपायचा प्रयत्न करूनही झोप न आल्याने राजवीर त्रासला होता. अचानक त्याला आठवलं, त्याने रात्रीची औषधं घेतलीच नव्हती.
तो बेडवरून उठून ड्रॉवर उघडतो. त्यातून औषधाची छोटी डबी काढतो. 2 गोळ्या हातात घेत तो टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासजवळ जातो आणि औषधं घेतो. परत बेडवर येऊन डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करतो. पण कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नाही. तो पूर्णपणे चिडून जातो. तो उठून वेळ बघतो. फक्त 3च वाजले होते. तो बेडवरून उठतो, सोफ्यावर जाऊन बसतो आणि लॅपटॉप उघडून काम सुरू करतो. 1-1.5 तास काम केल्यावर त्याला भूक लागते आणि तो किचनमध्ये जातो. काय बनवू? तो डोकं चोळत स्वतःशी बोलतो. काहीही बनवायची त्याची इच्छा नसते. तो फ्रीज उघडतो आणि ज्यूस तसेच ब्रेड काढतो. चल सँडविच करतो असं स्वतःशी पुटपुटत तो सँडविच बनवायला सुरुवात करतो. सँडविच खाऊन तो परत रूममध्ये जाऊन कामात गुंततो. कामात इतका बुडून जातो की वेळ कसा निघून जातो त्याला कळतच नाही. 6 वाजले. वेळ पाहताच तो झटकन लॅपटॉप बंद करतो आणि थेट जिमकडे निघतो. जान्हवी आरामात झोपली होती. तिचा अलार्म कित्येक वेळेपासून वाजत होता, पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं. काल ती खूप थकली होती, त्यामुळे आज तिची झोप काही केल्या कमी होत नव्हती. ती अक्षरशः घोडे विकून झोपली होती. इतका वेळ अलार्म वाजून सुद्धा तो थकून गेला होता. बराच वेळ अलार्म वाजल्यानंतर शेवटी जान्हवीच्या डोळ्यात हळूहळू पापणी उघडली. ती अलसटलेल्या आवाजात अलार्म बंद करत म्हणाली, काय आहे रे, हा अलार्म इतक्या लवकर का वाजतो? तिने वेळ पाहिला. 8:30 वाजले होते. काय, इतका उशीर झाला? 2 मिनिटांपूर्वी जी व्यक्ती झोपल्यासारखीच होती तीच अचानक झटकन पलंगावर बसली होती. वेळ पाहता तिची सारी झोप गायब झाली. ती पटकन उठली. अलमारीतून कपडे काढले. 9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचायला हवं आणि इथे तर 8:30च झाले आहेत. काय करू? आज अंघोळ नकोच, वेळच नाही. असं स्वतःशी पुटपुटत ती कपडे घेऊन बाथरूमकडे धावत गेली. आज तर तो खडूस मला नक्कीच सोडणार नाही. झाली वाट तुझी, लागली वाट जान्हवी. ती स्वतःशीच बडबडत तयार होत होती. जान्हवीने अंघोळ टाळली आणि अगदी 10 मिनिटात तयार होऊन धावत्या पावलांनी ऑफिसकडे निघाली. राजवीर काल रात्रीच्या घटनेमुळे आधीच चिडलेला होता. वरून पूर्ण रात्र त्याच विचारात जागा, त्यामुळे नीट झोपही झाली नव्हती. त्यामुळे आज त्याचा मूड फारच खराब होता. राजवीरने नेहमीप्रमाणे वेळेवर ऑफिसमध्ये आला. त्याचा मूड नेहमीपेक्षा अधिकच चिडचिडा दिसत होता. हे त्याच्या स्टाफला त्याला पाहताच समजलं. आज कोणाच्या तरी पुरती गैरसोय होणार हे सगळ्यांना जाणवलं. तो जेव्हा जान्हवीच्या डेस्कजवळून गेला तेव्हा ती तिथे नव्हती. तिची जागा रिकामी होती. त्याने ते लगेचच लक्षात घेतलं. राजवीर आपल्या केबिनमध्ये गेला आणि टेबलवरील फोन उचलून मिस्टर मेहतांना बोलावलं. मिस्टर मेहता, माझ्या केबिनमध्ये या. मिस्टर मेहता आत आले. जी सर. मिस जान्हवी अजून ऑफिसमध्ये आली नाही, राजवीरने विचारलं. सर, मला माहीत नाही, मी पाहून सांगतो असून मेहता बाहेर आले. त्यांनी बाहेर जाऊन आधी जान्हवीच्या डेस्ककडे पाहिलं. ती तिथे नव्हती. मग त्यांनी एंट्री रेकॉर्ड चेक केला, जिथे कर्मचाऱ्यांची एंट्री वेळ नोंदवलेली होती. ते पुन्हा राजवीरच्या केबिनमध्ये गेले. दरम्यान बाहेर सगळे कुजबुजत होते. आज सरचा मूड फारच ऑफ आहे. आज जान्हवीची पण नक्कीच वाट लागणार. विक्रम मात्र चिंतेने फक्त जान्हवीची वाट बघत होता. मिस्टर मेहतांनी राजवीरला सांगितलं, सर, अजूनपर्यंत मिस जान्हवी ऑफिसमध्ये आलेल्या नाहीत. राजवीरने विचारलं, त्या आज रजेवर आहेत का? सर, त्यांच्याकडून कोणतीही लीव मेल आलेली नाही. ठीक आहे, त्या आल्या की त्यांना
माझ्या केबिनमध्ये पाठवा, असं सांगून राजवीर पुन्हा आपल्या कामात गुंतला. मिस्टर मेहतांनी विचारलं, सर, मी मिस एना यांना कॉफी आणायला सांगू का? नको, गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. जान्हवी धावत धावत ऑफिसमध्ये पोहोचली. तिचा श्वास चढलेला होता. तिला येताना बघताच विक्रम ताबडतोब तिच्याकडे धावत आला. कुठे होतीस तू? इतका उशीर कसा झाला? माहिती आहे ना सर किती चिडचिड आहेत आज. आता पूर्ण राग तुझ्यावरच काढणार आहेत. त्यानंतर विक्रमला जान्हवीची खूप चिंता वाटत होती. ती ऑफिसमध्ये दिसताच त्याने एकदम धडाधड सगळी विचारपूस करून टाकली. जान्हवी काही उत्तर देण्याआधीच मिस्टर मेहता तिच्याकडे येत म्हणाले, सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं आहे. हे ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. आज तर गेली जान्हवी. प्लीज भगवान, आज वाचव. पुढे नक्की वेळेवर उठेन, प्रॉमिस कर. ती मनातच देवाला विनवणी करू लागली. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली. राजवीरने तिला पाहता शांतपणे म्हटलं, एक कप कॉफी आणा मिस जान्हवी. जी सर, ती म्हणाली. हे ऐकताच जान्हवीच्या चेहऱ्यावरचे ताण नाहीसे झाले. ती पटकन वळली आणि बाहेर आली. राजवीरने काहीही रिॲक्ट न केल्यानं ती मनातच खुश झाली. वाचले. मला तर वाटलं होतं आज तर नक्की सुनावणार. थँक्यू भगवान, आज तर बाल बच्चे वाचवलंस जान्हवी. ती स्वतःशीच पुटपुटली. कॉफी घेऊन ती परत केबिनमध्ये गेली. आत मिस्टर मेहता आधीच उभे होते. जान्हवीने कॉफी टेबलावर ठेवली आणि विचारलं, मी जाऊ सर? राजवीर काहीही न बोलता फक्त मेहतांकडे पाहून म्हणाला, मिस्टर मेहता, आजच्या दिवसाची पूर्ण सॅलरी कट करा मिस जान्हवीची. काय? त्यानंतर जान्हवीचा जबडा खालीच राहिला. आपण जाऊ शकता मिस जान्हवी, राजवीर थंडपणे म्हणाला. जान्हवी पाय आपटतच केबिनमधून बाहेर आली आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसली. आज राजवीर खूप चिडलेल्या मूडमध्ये आला होता. ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटत होतं की आज कुणाच्या नक्कीच ऐकू जाईल. पण अपेक्षेच्या उलट जान्हवी लेट आली तरी राजवीरने काहीच विशेष रिॲक्ट केलं नव्हतं. तो वेळेचा प्रचंड काटेकोर होता आणि लेट येणाऱ्यांना तो अजिबात सहन करत नसे. त्यामुळे त्याच्या शांत प्रतिक्रियेने मेहता आणि बाकीचा स्टाफ सगळेच गोंधळे होते. जान्हवी बाहेर आली तेव्हा सगळे तिला पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर काहीही भीती किंवा सुनावणीचे चिन्ह नव्हते. बाहेर कुठलीही आवाज बडबडही ऐकू आली नव्हती. त्यामुळे सगळ्यांना आणखीनच आश्चर्य वाटत होतं. पण जान्हवीला या सगळ्यांचं काहीच भान नव्हतं. ती तर मनातच राजवीरवर राग काढण्यात व्यस्त होती. मला माहीत होतं तो खडूस कसा सोडून देईल मला. आज इतका शांत कसा राहील आपण, म्हणूनच मला शंका आली होती. 2 मिनिटं सहन करू न शकणारा माणूस 15 मिनिटांसाठी काही बोलणार नाही, असं कसं शक्य आहे? ती दात ओठ खात पुटपुटली. कामाच्या मध्येच राजवीरने तिला 2दा अजून कॉफी मागवली होती. ती आपल्या कामात गुंतली होती. तेवढ्यात ऑफिसमध्ये अचानक गडबड सुरू झाली. सगळे इकडे तिकडे धावपळ करू लागले. लंच टाईम झाला की काय? जान्हवीने घड्याळ पाहिलं. अरे, अजून 12 वाजलेत. मग हे काय चाललंय? ती चाचपडत आजूबाजूला पाहू लागली. तिला काही समजत नव्हतं. तेवढ्यात विक्रम तिच्या समोर आला. चल, तो म्हणाला. कुठे? जान्हवी विक्रमला विचारते. ती गोंधळून विचारत म्हणाली, कॅन्टीन. त्यानंतर कॅन्टीन? पण अजून लंच टाईमला वेळ आहे. लंच तर 2 ते 3ला असतो ना? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. विक्रम हलकेच हसला. चल आधी, मग सगळं सांगतो. जान्हवी त्याच्याबरोबर कॅन्टीनकडे निघाली.
तर मित्रांनो, आता तिकडे नक्की काय होणार आहे हे तुम्हाला उद्याच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल.